नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तुम्ही आपल्या पाचव्या ब्लॉगला बघितलं आपण गेलेलो होतो, तिथे फिरलो मस्त. आता काय राज्य महाकाल कॉरिडॉर पण फिरलो. तर आता आम्ही आलो आपल्या ओंकारेश्वरला. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे ना, तिथे आता आम्ही आलेलो आहे. आता इथे आपण आता ओंकारेश्वर यांचे दर्शन घेणार आहे. नंतर आपण परत ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचे दर्शन घेणार आहे. आता म्हणजे आम्ही गाडी बुक केलेली उज्जैनवरनं एक, तर ट्रेनने आता इथे आम्हाला सोडलेलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला. इथून आता आपण जाणार आहे दर्शन घ्यायला महादेवांचं. जाऊ चला. असं आपल्यासोबत राहा आणि आपला ब्लॉग एकदम शेवटपर्यंत बघा. ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल त्यांनी लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच आपले चांगले चांगले ब्लॉग बघायला मिळतील. मी आता नर्मदा नदीच्या इथे आलेलो आहे आणि इथून आता आपण म्हणजे 2 रस्ते असतात. वरतून आपण म्हणजे ब्रिज चढून गेलो ना मंदिराच्या इथं, इथून तर आपण फ्रीमध्ये असं ट्रेकिंग करत गेलो म्हणजे चढून ब्रिजच्या इथून. असे 2 ब्रिज आहे तिथं आणि इथून जर तुम्ही अशा त्या छोट्या छोट्या बोट केल्या ना फक्त तिथे जायला त्या घाटावर, तर 50 रुपये पर पर्सन आहे. आणि समोर बघू शकता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. तर आता आपण तर म्हणजे ब्रिजवरून चाललो आहे आणि त्यांना म्हणजे असं बोटिंग जायचं असेल ना त्या साईडला, म्हणजे त्यांना बोटिंग करायची असेल ना त्यांचे 50 रुपये पर पर्सन. आणि त्यांना म्हणजे सगळं संगम जर फिरायचं असेल ना त्यांचे 100 रुपये. तर इथून आपल्या म्हणजे नर्मदा नदीचं जे पात्र आहे ना, तर इथूनच आपण पुढे आलो तर इथं आपल्याला वरती यायला ब्रिजचं ऑप्शन असतं. आणि ज्यांना बोटिंग नाही करायचं असेल तर बोटिंगने पण जाऊ शकता इथून. आणि बाकीच्यात आपण चाललो आहे ब्रिजने सगळे. तर ब्रिजवरून जाऊ. इथून बघा आपला म्हणजे व्ह्यू म्हणजे चांगला नजारा दिसतोय. इथं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे आणि इथं आपलं ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे. असं बोललं जातं की ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन केल्यानंतर लगेच ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करायचं. हे दोघं मिळून एकच ज्योतिर्लिंग आहे. मित्रांनो आपल्या म्हणजे ब्रिज तुम्ही जसं चढणार तसंच समोर तुम्हाला मार्केट दिसेल. तर इथे म्हणजे मार्केट सुरू झालेली आहे. दाखवतो बघा. ते म्हणजे असे मार्केट बिटके सगळे सुरू झालेली आहे. होऊ शकता हे पर्स डमरू बिमरू फोटो ओंकारेश्वरचे. मार्केटच्या इथून आता आपण म्हणजे ब्रिजवर एंटर करतोय आणि इथे म्हणजे पूर्ण मार्केट आहे. आता इथून आपण चाललो म्हणजे ब्रिजवर. तुम्हाला मी ब्रिजवरचा व्ह्यू दाखवतो. जाणार बघा ब्रिजवरचा व्ह्यू. पूर्ण थंडी थंड आवाज आहे. इथे डॅम आहे, इथं डॅम आहे नर्मदा नदीचा आणि ती नर्मदा नदी खालून वाहते. आणि मित्रांनो आता म्हणजे आम्ही इथं ब्रिजला आलेलो आणि इथं मस्त थंडी हवा सुटली आहे ना, तर खूपच एकदम भारी वाटतं. आणि इथं पाठी आपलं ओंकारेश्वर मंदिर आहे आणि खाली नर्मदा नदी. एवढं भारी वाटतं नाही तर खूपच डॅम आहे नर्मदा नदीचा. चला आता दर्शन घेण्यासाठी एवढं इथं भारी वाटतं ना. आपले बघितलं तर आपले ज्योतिर्लिंग झालेले. आता आपण इथं म्हणजे कृष्णेश्वरला गेलेलो आणि आपलं महाकाल पण झालं आणि आता आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग करतोय. आणि जेव्हा लहान होतो तेव्हा माझे म्हणजे भीमाशंकर पण ज्योतिर्लिंग झाले. म्हणजे माझे 3 झाले आणि 4थं ज्योतिर्लिंग आहे आपलं होणार आहे. पुढे आपण असं इथून 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्याला किती होतात आपल्याला बघू. मग आम्ही एंट्री करतोय आता दुसऱ्या ब्रिजवरून. तो आपला तो पाठचा ब्रिज होता ना, इथून आता आम्ही चालले आतमध्ये. हर हर महादेव. आम्ही आपल्या मंदिराच्या आतमध्ये एंट्री करतोय. आता दर्शन घेऊ श्री महाकाल म्हणजे श्री ओंकारेश्वर यांचा. फोन अलाउड आहे की माहीत नाही, तर शूट करायला भेटतं की नाही, तरी बघू आपण शूट करू थोडं. इथं एंटर केलं. इथं म्हणजे असं म्हणजे चप्पलचं स्टँड आहे. तर 5 रुपये म्हणजे मध्ये आपण चप्पल ठेवू शकतो इथं. हे इथं दादा इथं असतात चप्पल त्या स्टँडवर. इथं आता म्हणजे लाईन सुरू झाली. इथे लाईन लावलेली आहे. इथून म्हणजे किती आतमध्ये आपल्याला दर्शनासाठी किती टाईम लागतो ते आता आपण माहिती नाही. कारण का श्रावण सुरू आहे तर
2-3 तास पण लावू शकतात, सोबत अगदी तास लागतं आपल्याला. ते म्हणजे आता मंदिर बंद होतं कारण की जे ओंकारेश्वर आहे त्यांना म्हणजे भोग लागत होता, शृंगार होता म्हणून मंदिर बंद केलेलं. आता 1 वाजता मंदिर ओपन झालेलं आहे, सगळे लाईन पण सोडण्यात आलेले आहे. दर्शन घेऊ आपण श्री ओंकारेश्वर बाबाचा. आणि असं बोललं जातं की रोज रात्री शंकर आणि पार्वती आहे ना ते इथे चौसष्ट खेळायला येतात. म्हणजे रोज रात्री इथे ते 64 ना तो असा म्हणजे सजवला जातो. आणि जेव्हा सकाळी तेव्हा ते मंदिर ओपन करतात ना तेव्हा तो म्हणजे पसरलेला असतो. तर इथं म्हणजे रोज रात्रीला शंकर आणि पार्वती 64 खेळायला येतात श्री ओंकारेश्वरला. आणि लाईन बघा मित्रांनो किती लाईन आहे. आणि आता आम्हाला दर्शनाला पण आता टाईम लागेल, 1-1.5 तास लागेल बोलले ते मिनिमम. लवकर जातं चांगलंच आहे. लाईन बघा किती लाईन आहे, खूप गर्दी आलेली आहे. आता बघू आता किती टायमात आपल्याला दर्शन भेटतं. बघा किती लाईन आहे, 2 लाईन एकत्र करायच्या नंतर सिंगल लाईन करायची. बघा किती भेटलं लाईन. बघू शकतो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे पुढे. हर महादेव, हर महादेव, नमो पार्वती पते, हर महादेव, जय हर महादेव. मित्रांनो इथे व्हिडिओ बनवता अलाउ करत नाही, थोडं काढतो. बघू शकता पुढे भोले बम बम, 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 भोले 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 नमः पार्वती पते, हर हर महादेव, हर महादेव. आगे आगे विषय म्हणजे दर्शन मला बोलतो मोबाईल बंद करा. म्हणजे दर्शन पण सगळं नीट झालं, तुम्ही बघितलं असेल. म्हणजे जास्त मला व्हिडिओ काढायला पण देत नव्हते, तरी मी थोडा व्हिडिओ काढला आहे. आणि बघा इथं ओंकारेश्वर मंदिर आहे. तर आम्ही म्हणजे मंदिराच्या खाली जसा घाट आहे तिथं आम्ही उभे आहे, थोडासा घाट. आणि आपली म्हणजे फॅमिली गेली इथं बोटिंग करायला, तर मी गेलो नाही, जरा थांबलो इथं. तर आता चाललो आपण मंदिरचं महादेव मंदिर, तिथे पण जाऊ दर्शन करायला. आता हे सगळे म्हणजे बोटिंग करायला चालले आपली फॅमिली इथून. तर चला मी आता जातो त्या साईडला महादेवाचं मंदिरचं इथं, तिथं आम्ही दर्शन करून येतो. आता आम्ही म्हणजे या साईडला परत आलो आहे. आता श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग यांचे दर्शन घेतो आहे. त्यांचं दर्शन घ्यायचं आलो की बोलतात की ओंकारेश्वर ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं. हे दोघी एकच ज्योतिर्लिंग आहे मिळून. आता आपण ममलेश्वर ज्योतिर्लिंग यांचे दर्शन घेतो आहे. बघा मंदिर ममलेश्वर ज्योतिर्लिंग याचं मध्ये ममलेश्वर महादेव ज्योतिर्लिंग आहे. इथून बघा इथून मंदिराच्या इथून आता इथं पण आपल्याला लाईन लावायची आहे. बघा चालू आहे आता लाईन लावायला. बघा इथून लाईन सुरू आहे मंदिराच्या इथूनच. लाईन लाव.
तिकडनं पाणी अडवलंय ते धरणात. मित्रांनो आता आम्ही मंगलेश्वर महादेव यांचं दर्शन घ्यायला आलोय. मंगलेश्वर ज्योतिर्लिंग त्याची ओंकारेश्वरचं दर्शन झाल्यानंतर ते मंगलेश्वरला यायचं. महादेव महादेव ज्योतिर्लिंग यांचं दर्शन घेऊ. महादेव 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 आपलं ममलेश्वर ज्योतिर्लिंग यांचं पण दर्शन मस्त आलं. आपलं ओंकारेश्वर म्हणजे दोन्ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन चांगले आहे. हे बोलतं की दोघं मिळून एकच ज्योतिर्लिंग आहे हे. आपण चाललो उज्जैनला परत, कारण की आपण रूम घेतल्या तिथं चाललो. ओंकारेश्वरला थोडा टाईम लागला दर्शनासाठी. तिथं आम्ही चाललो आहे. तर आपला गाडीवाला येतोय परत. ते गाडीवाला बघू आपण उज्जैनला जाणार आहे. तर आता गाडीवाला येतो ते जाऊ. मित्रांनो आपण जी गाडी बुक केलेली आहे तवेरा गाडी केलेली आहे आपल्या 9 जणांसाठी. तर गाडी पण इथं आलेली चाललं. तर गाडी बसून जातो उज्जैनला. तेवढ्या डायरेक्ट उज्जैनला भेटू. तर मित्रांनो म्हणजे आता आम्ही आलो आहे आपल्या उज्जैनमध्ये. आपण रूम घेतलेला आहे तिथं. आता हॉटेलवर आलेलो आहे आणि म्हणजे खूप थकलेलो आम्ही, कारण सकाळी इथून 7 वाजता आपण उज्जैनहून निघालेलो ओंकारेश्वरला जायला. तर आम्ही इथं वाटतं 12 वाजता पोचलो आणि आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळे म्हणजे दर्शन आपलं खूप एकदम चांगलं झालं ओंकारेश्वरचं आणि ममलेश्वर महादेवांचं. थोडी ओंकारेश्वरला गर्दी होती आणि आता आम्ही इथं म्हणजे 10 वाजता इथं आलेलो आणि बाकी म्हणजे फुल सगळेच थकलेले, सगळे झोपून गेलेले. मी फक्त बाहेर इथे बसलेलो जरा. तर चला तुम्हाला हा व्लॉग कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय.